नमस्कार. आपण पाहतोय वुमेन्स हेल्थ. वुमेन्स हेल्थमध्ये आज आपण पाहणार आहोत PCOD आणि PCOS. आपण पहिल्या पार्टमध्ये सुद्धा पाहिलं डिटेलमध्ये PCOS आणि PCOD काय आहे ते. तर PCOD आणि PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, म्हणजे ज्यामध्ये एग्ज तयार होतो ओव्हरीमध्ये, पण तो एग रिलीज होत नाही. कशामुळे? तर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन जास्त झालेलं असतं रक्तामध्ये, आणि इन्सुलिन जास्त झालं की मेल हार्मोन जो टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्त्रियांमध्ये वाढतो, आणि टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळं चेहऱ्यावरती पुरळ येणे, चेहऱ्यावरती केस येणे, पिरियड इरेग्युलर होणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा होत नाही, त्याचबरोबर वजन वाढत चालतं. हे PCODमध्ये होतं. आणि PCOS म्हणजे काय? तर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रम. यामध्ये काय होतं तर हार्मोनल इम्बॅलन्स जास्त झालेला असतो, आणि त्यामुळं पिरियड बिलकुल येत नाही, वजन वाढत चालतं, चेहऱ्यावरती फोड येणे, त्याचबरोबर एग्ज बिलकुल तयार होत नाही, आणि ओव्हरीमध्ये एग्जच तयार होत नाही, आणि त्यामुळं गर्भधारणा होतच नाही, पिरियड येतच नाही, किंवा खूप मोठा स्पॅन असतो. ह्याला म्हणतात PCOS. ते दोन्हीचे मूळ कारण काय आहेत? ते इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन आपल्या रक्तामध्ये वाढतं. इन्सुलिन रक्तात वाढलं की ॲटोमॅटिक शुगर पण रक्तामध्ये वाढते. कारण स्त्रियांमध्ये पेशी इन्सुलिन रेझिस्टंट झालेले असतात. इन्सुलिन पेशीमध्ये जात नाही काही कारण असतं, आणि त्यामुळं इन्सुलिन कुठे राहते? रक्तामध्ये राहतं. तर अशा वेळेस काय करायचं? आपल्याला आज काय पाहणार आहे आपण, तर ते टाळायचं कसं, आणि त्यावरती आपण आहारातनं बदल करून, त्याचबरोबर आपले लाईफस्टाईल चेंज करून कसं आपण रिव्हर्स करणार. तर स्त्रियांसाठी माझं एकच सांगणं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय ते समजून घ्या. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे ज्यावेळेस इन्सुलिन आपल्या पेशींमध्ये जात नाही. किती पेशी असतात? 70 ट्रिलियन पेशी असतात आपल्या शरीरामध्ये. ज्यावेळेस इन्सुलिन रेझिस्टन्स होतं म्हणजे इन्सुलिन पेशींमध्ये जात नाही, अशा शुगरसुद्धा पेशीमध्ये जात नाही, आणि मग राहिलेली शुगर आणि इन्सुलिन कुठं राहतं? रक्तामध्ये राहतं. तर त्याला कारण काय आहे? तर पहिलं कारण म्हणजे व्हिसरल फॅट वाढतं. व्हिसरल फॅट वाढलं का वाढतं व्हिसरल फॅट? तर शुगरचं रूपांतर लिव्हर कशामध्ये करत असतं? कोलेस्ट्रॉलमध्ये, आणि त्यामुळे व्हिसरल फॅट आपल्या ऑर्गनवरती आणि पेशींवरती जमा झालेलं असतं. त्याचबरोबर काही घटक आहे जे IGF-2 म्हणून, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर, म्हणजे बहुरूपी आहे तो, इन्सुलिनसारखा दिसणारा, तो कुठं वाढतो? तो शक्यतो दुग्धजन्य पदार्थामुळे जास्त वाढतो, आणि तो पण काय करतो? तो पेशींवरती होलवर जमा होतो, आणि इन्सुलिन आतमध्ये जात नाही, आणि त्यामुळं इन्सुलिन आपल्या रक्तात वाढत चालतं. तर यासाठी काय करावं लागणार आपल्याला? इन्सुलिन रेझिस्टन्स काढण्यासाठी हे जे कोलेस्ट्रॉल आणि IGF आहे हे कमी करण्यासाठी आपल्याला दुग्धजन्य पदार्थ बंद करायचे. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला आहारातनं मैदा, आटा, शुगर, सिंपल शुगर, थोडक्यात चहा, कोल्ड्रिंक हे सगळं बंद करावं लागणार, भात, आणि त्याऐवजी काय घ्यावं लागणार? तर फायबरयुक्त आहार घ्यावं लागणार, की जेणेकरून स्लोली शुगर आपल्या पेशीमध्ये गेली पाहिजे. फायबरयुक्त आहार घ्यावं लागणार, कारण फायबरचं रूपांतर लिव्हर कशामध्ये करतं? बाईल ज्यूसमध्ये, आणि बाईल ज्यूस तयार करण्यासाठी लिव्हरला बेकार कोलेस्ट्रॉलची गरज पडते, आणि त्यामुळे पेशीतलं वरचं जे व्हिसरल फॅट आहे ते काढून घेणार लिव्हर, आणि त्याचं रूपांतर बाईलमध्ये करा. अशा पद्धतीने फायबरयुक्त आहार घेतला की बाईल ज्यूस तयार होणार, आणि त्यामुळं आपल्या पेशींवरचं जे काय होलवर चिकटलेलं व्हिसरल फॅट ते कमी होण्यास मदत होणार. त्याचबरोबर दुसरं कारण ते म्हणजे पेशी इन्फ्लॅमेशन होतात. इन्फ्लॅमेशन होतं म्हणजे कशामुळे होतात पेशी इन्फ्लॅमेशन? तर मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही ॲसिडिक फूड खाता तेव्हा पेशी इन्फ्लॅमेशन होत असते, म्हणजे स्वेलन होत असते. मला सांगा, पावसाळ्यामध्ये आपले जर दरवाजे फुगतात
मला आपल्याला एंट्री मिळत नाही घरामध्ये, उघडतच नाही दरवाजा. तसंच या ठिकाणी काय होतं, आपण जेव्हा ॲसिडिक फूड खाऊ त्यावेळेस शरीर काय करतं, पेशी काय होतात, इन्फ्लेमेशन होतात, स्वेलन होतात आणि त्यामुळे इन्सुलिनचे होल बंद होऊन जातात आणि त्यामुळे इन्सुलिन आत जात नाही, त्यामुळे इन्सुलिन रक्तात राहतं, त्यामुळे इन्सुलिन वाढतं. इन्सुलिन वाढलं की टेस्टोस्टेरॉन वाढतं. तो हार्मोन्स स्त्रियांमध्ये नाही लागत, स्त्रियांमध्ये लागतात एस्ट्रोजन हार्मोन्स. पण वाढतो पुरुषी हार्मोन टेस्टोस्टेरॉन. कशामुळं? इन्सुलिनमुळं. त्यामुळं अशा पद्धतीने इन्फ्लेमेशन कमी करायची. मग काय करावं लागणार आपल्याला? ॲनिमल बेस्ड फूड सगळं बंद करून टाकणार. त्याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आलं, त्याच्यामध्ये चिकन, मटन, हे मांसाहार पदार्थ टोटल बंद करावं लागणार. तेव्हा कुठं जाऊन इन्फ्लेमेशन कमी होईल. आणि काही मी ज्यूसेस देईन की त्या ज्यूसमधनं आपल्याला इन्फ्लेमेशन कमी करायचं आणि पेशी अल्कलाईन करायची. त्याचबरोबर तिसरं कारण ते म्हणजे टॉक्झिन जमा होतं पेशींमध्ये. इन्सुलिन रेजिस्टन्सला तिसरं कारण काय? तर टॉक्झिन जमा होणे. आपण नाकातोंड्यावाटे, आहारावाटे, पाण्यावाटे आपलं शरीर पण काही काही टॉक्झिन तयार करतं. त्याचबरोबर अनडायजेस्टेड फूड म्हणजे जे आपण हेवी अन्न खातो, हलकं अन्न न खाता एकदम हेवी अन्न खाल्ल्यानंतर ते पचत नाही आणि न पचल्यामुळं मोठ्या आतड्यात ते जमा राहतं आणि तिथनं ते कुठं एंट्री करतं, आपल्या रक्तात आणि रक्तातनं पेशींमध्ये. त्यामुळे टॉक्झिन आपल्याला बाहेर काढावं लागणार. त्यासाठी वेगवेगळे आहारातनं नियोजन करावं लागणार. टॉक्झिन बाहेर काढायला कोणकोणत्या ऑर्गन मदत करतात? स्किन, घामावटे बाहेर निघतं. त्याचबरोबर लिव्हर, जे यकृत आहे ते टॉक्झिन बाहेर काढत असतं, त्यासाठी यकृताचं हेल्थ बघावं लागणार, यकृतीचा आहार बघावा लागणार. त्याचबरोबर किडनी हे टॉक्झिन बाहेर काढतं, किडनीचा आहार बघावा लागणार, किडनीचं हेल्थ बघावं लागणार आणि गट हेल्थ पाहावं लागणार. त्याचबरोबर काही आपल्या मोठ्या आतड्यात जमा झालेले जे अनडायजेस्टेड फूड आहे, वेस्ट, घाण, ती वर्षानुवर्ष तिथं साठलेली असते, ती बाहेर काढावं लागणार. तेव्हा कुठे जाऊन आपले टॉक्झिन आपल्या शरीरातनं कमी होणार आहे. त्यासाठी काही प्राणायाम आहेत, काही एक्झरसाईज आहे, काही डाएट आहे, हे सगळं फॉलो करावं लागणार. हे झालं तिसरं कारण. असे 3 कारणं इन्सुलिन रेजिस्टन्सची आहे, ते इन्सुलिन आपल्याला पूर्ण क्लिअर करावं लागणार. त्याचबरोबर इन्सुलिन आपल्या रक्तात वाढतं. काही असे पदार्थ आहेत की जे इन्सुलिन पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करते, इन्सुलिन सिक्रेट करायला भाग पाडतं. असे पदार्थ कोणते आहेत? काही फूड आहे की ज्याच्यामध्ये जे घेतल्यानंतर आपल्या पॅनक्रियाजमधनं जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट होतं. ते म्हणजे काही ॲमिनो ॲसिड आहेत. कोणते ॲमिनो ॲसिड? तर ल्युसिन, L-आर्जिनाइन, ॲलेनाइन. हे ॲमिनो ॲसिड जर आपल्या पोटात गेले तर ते काय करतात? पॅनक्रियाजला जास्त स्टिम्युलेट करतात इन्सुलिन सिक्रेशनला. त्यामुळे इन्सुलिन रक्तात वाढतं. तर असं कोणतं फूड आहे? तर मेन फूड आहे ॲनिमल बेस्ड प्रोटीन. थोडक्यात चिकन, मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, यामध्ये हे 3 ॲमिनो ॲसिड खूप असतात. त्यामुळे हे आपल्याला कमी करायचे आहेत. त्यांना नॉनव्हेज थोड्या दिवसासाठी बंद करावं लागणार, कारण आपल्याला टोटल PCOD आणि PCOD मुक्त व्हायचं आहे. त्याचबरोबर काही हार्मोनल बॅलन्सिंग करायचं. त्यासाठी ओव्ह्युलेशन व्हायचं असेल तर ओव्ह्युलेशन कशामुळे होतं? हार्मोन्स, आपल्याला प्रोजेस्टेरॉन वाढलं पाहिजे. मग प्रोजेस्टेरॉन तयार करण्यासाठी B6 आणि मॅग्नेशियमची खूप जरूरत आहे. मग मॅग्नेशियमयुक्त आहार कोणता? आपल्याला पंपकिन सीड, बदाम वगैरे हा आहार आपल्याला वाढवावा लागणार. आणि प्रोजेस्टेरॉन ज्या ओव्ह्युलेशन होतं झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन हार्मोन तो थोडं कमी पण व्हायला पाहिजे. तो कमी झाला, पिरियड रेग्युलर होतात. प्रोजेस्टेरॉन हार्मोन कमी झाला की, कारण तो ओव्ह्युलेशनच्या वेळी जास्त असतो. अशा पद्धतीने आपल्याला आहार घ्यावा लागणार. त्याचबरोबर काही प्राणायाम आहे, एक्झरसाईज आहे, चालणे, फास्ट चालणे, काय स्ट्रेंथ वाढणं एक्झरसाईज, कारण आपल्याला मसल वाढवावं लागणार आहेत. मसल वाढल्या की नवीन पेशी वाढतात. नवीन पेशी वाढल्या की लहान बाळकाचा जन्म घेतल्यावर एकदम हेल्दी असतं.
तसं नवीन पेशी इन्सुलिन रेजिस्टन्स नसतात, हेल्दी असतात. अशा पद्धतीने आपल्याला थोडे मसल पण बिल्ड करावं लागणार. त्याचबरोबर प्राणायाम, भामरी, भस्त्रिकासन, डीप ब्रिदिंग हे प्राणायाम करावं लागणार, कारण आपल्याला हार्मोनल बॅलन्स करायचा आहे. त्यासाठी मेंटल हेल्थ चांगली ठेवावं लागणार. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगामध्ये आपल्याला बटरफ्लाय, भुजंगासन, सेतुबंधासन, सूर्यनमस्कार. तर PCOD आणि PCOS यापासून मुक्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्याला काढून टाकायचं. त्याचबरोबर इन्सुलिन जे रक्तात वाढते ते कमी करायचं. त्याचबरोबर आपल्याला लिव्हर हेल्थ आणि गट हेल्थ हे सुद्धा पाहावं लागणार. त्याचबरोबर डिटॉक्सिफिकेशन, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन, ह्या सर्व बाबीला कमीत कमी 8 ते 9 महिने लागणार. त्याचबरोबर आपलं वजन कमी झालं पाहिजे. वजन जेव्हा तुमचं कमी होईल, 70 ते 80% PCOD आणि PCOS नॉर्मल चालू होतो. त्यामुळं वजन कमी होण्यासाठी त्याचा पण रूट कॉज पाहावं लागणार. कशामुळे वजन वाढते, वजन वाढण्याचे अनेक कारणं आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आणि त्यामुळं स्त्रियांचं PCOD आणि PCOS टोटल रिव्हर्सिबल होऊ शकतं. आणि हे आहार आणि लाईफस्टाईल यातूनच होऊ शकतं, औषधं घेऊन होऊ शकत नाही. धन्यवाद.